खासगीकरणचा कायदा रद्द झालाच पाहिजे, खासगीकरणचा कायदा रद्द झालाच पाहिजे, एसटी जिंदाबाद, 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 एसटी जिंदाबाद, 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 भाई जागेगा, भागेगा, जागेगा, एसटी जागेगा, जागेगा, वर्गीकरणचा कायदा रद्द झालाच पाहिजे, संविधानाचा कायदा रद्द झालाच पाहिजे, विरोधी सुप्रीम कोर्ट मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, जातीवादी सुप्रीम कोर्ट मुर्दाबाद, संविधान विरोधी सुप्रीम कोर्ट मुर्दाबाद, आपका मिशन अधूरा, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, SC ST OBC, SC ST OBC, बहुजन भाई जागेगा, बहुजन भाई जागेगा, संविधान के सम्मान में, बहन आप संघर्ष करो, बहन आप संघर्ष करो, जातिवादी केंद्र सरकार मुर्दाबाद, संविधान विरोधी सुप्रीम कोर्ट मुर्दाबाद, संविधान विरोधी सुप्रीम कोर्ट मुर्दाबाद। अरे झेंडा बरोबर पकडा ना पाठीमाग इकडे समोर समाज पार्टीच्या वतीने आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब जाणून घेऊया याचं आज इथे बंद पुकारण्यामध्ये त्यांची काय भूमिका आहे त्याला बंद। बहुजन समाज पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावर बहन मायावती अशा एकमेव नेत्या आहेत ज्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांनी सर्वात आधी 1 ऑगस्टला जसाही सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट रोजी जसाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला 7 जजेसचा की ज्यामध्ये उपवर्गीकरण करणे आणि क्रिमिनल लावणे हा संविधान विरोधी निर्णय आहे 7 जजेसचा। ह्या 7 जजेसला निर्णय देण्याचा अधिकार यासाठी नाही आहे कारण 11 जजेसचा इंदिरा साहनीच्या वेळेचा 11 जजेसचा जजमेंट एक झालं होतं ज्यात क्रिमिनल लावता येत नाही। आरक्षण मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक दृष्टीने जे ठेवलं संविधानात त्याचा अर्थ असा आहे की 1,500 अनुसूचित जातीच्या 1,500 जाती, अनुसूचित जमातीच्या 1,000 जाती, 3,500 जाती आणि 3,500 ओबीसीच्या जाती यांना एकत्र करणारे संविधान आहे। परंतु हे जातीवादी सरकार जाती जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी उपवर्गीकरण करते, एकाला दुसऱ्याशी भांडते। परंतु हे मनुवादी सरकारच्या विरोधात आम्ही आहोत कारण हे मनुवादी सरकार हे जे काही केंद्र सरकार जे आदेश देते केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हे सुप्रीम कोर्ट आदेश देत असते आणि म्हणून केंद्र सरकारला एक आव्हान आहे। बहन मायावतीजी बोलल्यात की एक तर भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचित आरक्षणाविषयी टाकावा जेणेकरून ह्या नालायकांना, मी नालायक यासाठी सुप्रीम कोर्टाला म्हणतो की यांची लायकी नाही कारण हे बिना परीक्षेने सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतात। यांची जजेसची निवड फक्त बाप आजा त्या जातीतला आहे आणि माझा कोणीतरी लागे बांधे आहेत म्हणून यांची निवड होतं। यांची कधी जिंदगीत परीक्षा झाली नाही म्हणून हे नालायक लोक सुप्रीमपर्यंत गेले आणि म्हणून 11 जजेसनी दिलेला निर्णय हे 7 लोक बदलवण्याचा यांना अधिकार नाही आणि आरक्षणाला हात लावण्याचा अधिकार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आर्थिक जो काही मागासलेपणा आहे त्यावरून हे आरक्षण ठेवलं आणि आर्थिक निकष आता लावतात क्रिमिनल लावण्याचा यांना अधिकार नाही आणि क्रिमिनल हे लागू शकत नाही। म्हणून 9व्या अनुसूचित मान्यवर कांशीराम साहेब बोलायचे, बहन मायावतीजी बोलायच्या की 9व्या